भक्त हो, ऐका ना. आजची माहिती ही खूप महत्त्वपूर्ण आहे. दुपारी 12 ते 12:30 या वेळेत साधारणतः पितरांच्या पूजेसाठी सुरुवात करायची आहे. तुम्हाला सासरे आहेत पण सासूबाई वारलेल्या आहेत, तर अशा वेळेला अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच भक्त हो, यंदा अक्षय तृतीया ही 30 एप्रिल वार बुधवार रोजी आलेली आहे. मग दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये तुमच्या घरातील जी दक्षिण दिशा आहे त्या बाजूला जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. त्या जागेवर एखादा चौरंग किंवा पाट आपल्याला ठेवायचा आहे. त्यावर पांढरं वस्त्र अंथरायचं आहे. भक्त हो, आता पुढे काय करायचं आहे? थांबा थांबा, माहिती पूर्ण ऐका. त्यानंतर एक पत्रावळी आपल्याला त्याच्यावर ठेवायची आहे आणि गव्हाची रास आपल्याला छोटीशी काढून घ्यायची आहे. भक्त हो, आता व्हिडिओमध्ये तुम्हाला जो खालचा माठ दिसत आहे त्या खालच्या मोठ्या माठाला केळी असं म्हटलं जातं. अक्षय तृतीयेच्या दिवशी केळी आणि कार्याची पूजा केली जाते. ही जी खालची माठ आहे, जो मोठा माठ आहे, त्याला केळी असे म्हणतात. केळी म्हणजे जर सासूबाई वारले असतील तर फक्त केळीचं पूजन करायचं असतं आणि जर सासरे वारले असतील तर हा जो वरचा जो छोटा माठ दिसतोय याला करा असं म्हटलं जातं. तर या कराचं पूजन करायचं असतं आणि जर तुमची सासू व सासरे दोघेही वारले असतील तर असं एकावर एक माठ ठेवून या दोन्हींचं पूजन केलं जातं. तर आता फक्त तुमच्या सासूबाई वारल्या असतील तर गव्हाच्या राशीवर तुम्हाला फक्त असा एक मोठा माठ आणायचा आहे, म्हणजेच केळी म्हणून तो मिळतो तो ठेवायचा आहे आणि त्या माठामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हळद कुंकू, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, अक्षदा, एखादं फूल टाकायचं आहे आणि त्याच्यावर आंब्यांच्या पानाचा डहाळा आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यावर एक खरबूज किंवा आंबा तुमच्याकडे जे ठेवायची पद्धत असेल ते ठेवायचे आहे. पूजेमध्ये तुम्हाला ते ठेवायचं आहे आणि दिवा लावायचा आहे, धूप अगरबत्ती दाखवायची आहे आणि आंब्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि पितरांचे स्मरण करून काही चूक भूल झाली असेल तर त्यांची माफी मागायची आहे आणि पितरांसाठी पितृस्तुती, पितृस्तोत्र किंवा पितृ अष्टक याचं तुम्हाला पठण करायचं आहे. तर भक्त हो, या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य करून दाखवायचा आहे. दुसऱ्या दिवशी जे गहू आहे ते आपल्याला दान करायचं आहे. त्याचबरोबर जो माठ आहे तो देखील दान केला तरी चालतो किंवा घरामध्ये पाणी भरून त्यामध्ये ठेवले तरी चालते. भक्त हो, माहिती जर खरंच आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका.